आकारी पडीत जमीनधारकांच्या दीर्घ प्रलंबित प्रश्नांवर आता निर्णयांचे ढग दाटले आहेत. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशन दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आकारी पीडित शेतकऱ्यांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांची सखोल चर्चा करण्यात आली. महायुती सरकार या प्रश्नांकडे न्याय दृष्टिकोनातून पाहत असून मंत्री विखे पाटील यांनी यापूर्वी केलेल्या पाठपुराव्यावर आता अंतिम निर्णयासाठी वेग वाढवण्यात येणार असल्याची भूमिका महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्टपणे मांडली. मंत्री विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीत आकारी पीडित जमिनीसंदर्भात आधी झालेले निर्णय पुनरावलोकित करण्यात आले. तर प्रलंबित मुद्द्यांवर सरकार लवकरच ठोस निर्णय घेणार असल्याचेही निश्चित करण्यात आले. बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, गोरगरीब आकारी पीडित शेतकऱ्यांचा प्रश्न हा आमच्यासाठी प्राधान्याचा असून मंत्रिमंडळ बैठकीत आधी झालेल्या निर्णयांवर अधिवेशनानंतर राजभवनात राज्यपालांकडून शिक्कामोर्तब करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या बैठकीत गिरीधर आसने यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी प्रतिनिधी मंडळाने मुद्देसूद मांडणी केली. संघटनेतर्फे शरद आसने यांनी प्रास्ताविक केले तर भाऊसाहेब काळे यांनी आभार मानले. जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, ॲडव्होकेट अजितदादा काळे तसेच संबंधित गावातील शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या अडचणी, जमीन वर्गीकरणातील विसंगती आणि पुनर्विचार प्रक्रियेतील विलंब या प्रमुख प्रश्नांवर या मुद्द्यांवर सरकारकडून सकारात्मक संकेत मिळाल्याने शेतकरी प्रतिनिधी समाधान व्यक्त केले. या बैठकीनंतर आकारी पीडित जमीन प्रश्न सोडवण्यासाठी सरकार गंभीर असून पुढील काही दिवसात प्रकरणात निर्णायक घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी उपस्थित राजकीय प्रशासकीय नेतृत्व राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री नितीन देनकर, भाजप जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अजित काळे, शेतकरी प्रतिनिधी व गावांचे शिष्टमंडळ, गिरीधर आसने चळवळीचे याचिकाकर्ते दीपक पठारे, सचिन वेताळ, गोविंद वाघ, सुनील आसने, संतोष मुठे, चंद्रकांत खरे, बाळासाहेब वेताळ, गोरखनाथ वेताळ, बापूसाहेब गोरे, बाबनराव नाईक, प्रशांत शिंदे, आदिनाथ दिघे, सोमनाथ रुपटक्के, दादासाहेब रुपटक्के, राजेंद्र गोस्वामी, अक्षय मुठे, सुभाष गाडेकर, अमोल गुळवे, गंगाधर वेताळ, दत्तात्रय भालेराव प्रास्ताविक व आभार. शरद आसने यांनी प्रास्ताविक तर भाऊसाहेब काळे यांनी आभार प्रदर्शन मानले. ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज. करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.